JYC इंडस्ट्रीज मुंबई ऑफिस. जगन्नाथ चौधरी बोलतोय मी. हाँ सर. ताबडतोब नेहाला फोन द्या. ओके सर. हॅलो. हॅलो, नेहा कामत. हो बोलते. आपण कोण? मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. नमस्कार सर, बोला ना. कशी आहेस तू? मी बरी आहे सर. सगळ्यात आधी तर मला तुला सॉरी म्हणायचंय. कशाबद्दल? या यशवर्धन चौधरीचा आजोबा असल्याबद्दल. काय वेडेपणा केलाय त्याने. मला कळलंय तो तुझ्याशी खोटं बोललाय. मला ते अजिबात पसंत नाहीये, आवडलेलं नाहीये, आणि तुलाही ते आवडत नाही हे मला कळलेलं आहे. पण अर्थात हे त्याला कधी कळणार, म्हणून मला तुला सॉरी म्हणायचंय. आय नो सर, पण समीर सर म्हणत होते की मला समीरने सांगितलेलं आहे की तो तुझ्याशी बोललाय. माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोला ना सर, काय काम होतं? पॅलेस मध्ये येऊन तिथल्या अकाउंटचं ऑडिट करायचंय तुला, आणि माझा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरती विश्वास नाहीये. तूच एक निष्ठावान, प्रामाणिक आणि सच्ची मुलगी आहेस म्हणून तुला बोलवलेलं आहे. म्हणजे बोलवतोय. येस सर. हो, मी नक्की येते सर. थँक्यू सो मच. मला असं कळलं की तू जॉब सोडायचं म्हणतेस. सर आपण मी उद्या भेटल्यावर तुम्हाला सांगते ना सर. नाही, आता त्या विषयावरती बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. आता काय बोलणार. मला स्वतःलाच राग आलेला माझ्या नातवाचा, इतका तो चुकीचा वागलेला तुझ्याशी. अगं तुझ्यासारख्या प्रामाणिक, निष्ठावान मुलीने हाच निर्णय घेणं योग्य आहे. बरोबर करतेस तू. असो, ठीक आहे. त्या विषयावरती आता मला बोलण्याची अजिबात इच्छा नाही. उद्या तू पॅलेस मध्ये ये. एक मिनिट. हा, उद्या तू पॅलेस मध्ये ये. अकाउंट आणि ऑडिटचं काम उद्याच्या उद्या करून टाकू आपण. हो सर, मी उद्या येते नक्की. थँक्यू सो मच. बाय नेहा. बाय सर. परी, बाळा ऐक ना, मी उद्या घरी नाहीये. मला पॅलेसला जावं लागणार आहे, आणि घरी परत कधी येईल हे आत्ता नाही सांगता येणार. परी बाळा, त्यांचं काहीतरी काम आहे ना, म्हणून त्यांनी बोलवलंय. परी बाळा, मला इच्छा नाहीये ग जायची, पण मला जावं लागेल ना. पण काय करू, जोवर काम करते तोवर मला त्यांचं ऐकावं लागणार. हे बरं आहे, तू माझ्या फ्रेंडला येऊ देत नाही आणि तू स्वतः पॅलेस मध्ये जातीयेस. परी बाळा, मला तुझी चिडचिड कळतीये, पण मी तुझ्या फ्रेंडला भेटायला नाही जाते. ऑफिसचं काहीतरी काम आहे ना, म्हणून जाते. मोठ्या सरांनी बोलवलंय ना, म्हणून. मोठे सर? माझ्या फ्रेंड पेक्षा मोठे सर आहेत कोणी? ते सगळ्यात मोठे, सगळे त्यांचं ऐकतात. तुझा फ्रेंड पण. बापरे, एवढे मोठे आहेत ते? वयाने पण आणि अधिकाराने पण. कसे दिसतात? खूप गोड आहेत, दिसण्यातही आणि बोलण्यातही. ते जेव्हा बोलायला लागले ना, तेव्हा फक्त त्यांना ऐकत राहावं असं वाटतं. त्यांचे ते पांढरे केस, पांढऱ्या मिशा, आणि मिशाखाली दडलेली ती मिश्किल स्माईल. वाव, मला तर ते गोष्टीतल्या आजोबांसारखे वाटतात. आमच्यासाठी ते बॉस नाहीयेत, आजोबाच आहेत. मग मी आता आजोबांचं चित्र काढायला घेते. हो. You all know ना मिसेस कपूर. यू नो मिस देसाई, उद्याच्या किटी पार्टीसाठी ना आपण विलेज मधूनच फूड ऑर्डर करूया. मी असं ऐकलंय की तिथे ऑथेंटिक जेवण खूप छान मिळतं म्हणे. अजिबात नाही. ऑथेंटिकच्या नावाखाली काही डिश बनवतात ते. एक्झॅक्टली. अरे मी एक दिवस तिकडे गेले होते. त्यांची फूड क्वालिटी काही खास नाही आहे. नो चीज, नो बटर, आणि कॉन्टिनेंटल तर बघायलाच मिळत नाही. मी पण एकदा गेले होते तिथे, मला अजिबात आवडलं नाही तिथलं जेवण. अगं हो, पण मग तुम्ही कंप्लेंट नाही केलीत का? ऑफकोर्स केली. मी कंप्लेंट केली म्हटल्यानंतर स्वतः शेफ माफी मागायला आला होता माझी. माय गुडनेस, ही वॉज लुकिंग लाईक अ डेव्हिल, यू नो.
एक वेळ जेवणाला टेस्ट नसेल तरी चालेल, पण माणूस दिसायला तर टापटीप हवाय ना. You said it. Bang on. You know what? मी तर आजकाल आहे ना हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधी किचनमध्ये डोकावून बघते. नाही, ते जर हायजेनिक असेल ना तरच जेवते, नाही तर जेवतच नाही. मी काय म्हणते, आपण बाहेर जेवायला जाण्याऐवजी इथेच पार्सल मागवलं तर? ओके, आपण इथे मागूया. नको अगं, एवढं जेवण मागवणार आणि मग डिलिव्हरी चार्जेस किती होणार अगं? ओ प्लीज 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 गर्ल्स, कम ऑन. कुठे बसलाय तुम्ही? चौधरी पॅलेसमध्ये बसून डिलिव्हरी चार्जेसच्या गप्पा करताय. या गोष्टी आम्ही हिशोबात पण धरत नाही. चल चल, टेक दिस. बरोबर बोलला. अरे ज्या घरामध्ये अन्नालाच किंमत नाही त्या घरामध्ये अन्न आणून देणाऱ्याला काय किंमत असणार ना. बाबा, तुम्ही कधी आला? ते महत्वाचं नाही, मी काय बोलतो ते जास्ती महत्वाचं आहे. तुम्हाला जेवढा बाहेरच्या जेवणाचा तिटकारा असेल ना, जा स्वयंपाकाला जा आणि करा स्वतः स्वयंपाक. एक्झॅक्टली, तुम्ही बरोबरच बोलता पप्पा. नाही, नाही, मला काय ऐकायचं नाही. एक गोष्ट नक्की, ज्या बायका राबतात कष्ट करतात त्यांनी एखाद्या वेळ मागवलं बाहेर तर ठीक आहे, समजू शकतो मी. तुमचं काय, तुमचं आपलं फक्त पार्ट्या चालू, मागच्या अनेक वर्ष हेच चालू आहे तुमच्या घरात. अरे या घराला एक चव होती, विसरलाय सगळे. हेच मी मगाचपासून माझ्या मैत्रिणींना सांगते की आपणच जबाबदार असतो आपल्या आरोग्यासाठी, आणि आपणच ना आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, हेल्थची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी ताजं आणि घरचं खाल्लं पाहिजे. असं बाहेरून मागवणं इट्स नॉट रिअली गुड फॉर अ हेल्थ, यू नो. बाबा, मी मगाचपासून यांना हेच सांगते, पण कोणी काही ऐकायलाच तयार नाहीये ना. मगाशी काय बोलत होता, आत्ता काय बोलतोय सगळं कळतंय मला. एक सांगून ठेवतो, या घरामध्ये जर अन्नाला कोणी नावं ठेवली तर गाठ माझीशी लक्षात ठेवा. डोंट वरी सिमी, आपण करूया काहीतरी. हॅलो लेडीज. काय झालं काकू? काही प्रॉब्लेम? तुम्ही खूप शांत बसलाय सगळ्या. काही प्लॅनिंग चाललं होतं का? सॉरी, डिड वी डिस्टर्ब यू? ॲक्च्युली आपल्या घरी उद्या आमची किटी पार्टी आहे ना, त्याचंच प्लॅनिंग चालू होतं. उद्या? हो. आपल्या घरी आहे का किटी पार्टी? काय एवढं शॉक लागण्यासारखं काय त्यात? नाही नाही, काय नाही, सहजच तो. काय चाललंय तुमच्या दोघांचं? नाही नाही, काही नाही, काहीच मला नाही. ना तुमचं काय चाललं काही कधी कळतच नाही. एक तर ते पप्पा सुद्धा कारण नसताना उगाच रिॲक्ट झालेत, आणि आता तुम्ही हे असे रिॲक्ट होता. नाही गॉड, मला ना इथे या घरात बसून काहीच प्लॅनिंग करता येत नाही. गर्ल्स, हॅलो, कम ऑन, लेट्स गो आउट. आपण ना बाहेर गार्डन मध्ये बसून प्लॅनिंग करूया. ओके, कम कम हो. कम. अरे उद्या जर का यांची किटी पार्टी असेल तर नेहाला कसं बोलवायचं इकडे?